मला जुलूम जबरदस्ती अन्याय असा भूमीवर वाढता भार असा भूमीवर वाढता भार असा भूमीवर वाढता भार केवळा ठावा लागला अवतार गणेश जयंतीच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। आज आहे गणेश जयंती आणि आम्ही आलेलो आहे पनवेल मधला गणेश मार्केट या ठिकाणी। समोर बघू शकताय तुम्ही अतिशय सुंदर अशी रोषणाई बघू शकताय आणि इथून पुढे गेल्यानंतर आपल्याला लाईन भेटणार आहे। त्या लाईन मधून मग आपण दर्शन घेणार आहोत गणपतीचे। मातेने केला आणि तो आजचा दिवस मंडळी काही प्रसंग घडले आपल्या पुराणामध्ये, परंतु मंडळी एवढा मोठा राजा जन्माला यायचा होता शिवाजी राजा। कशामुळे यावं लागलं आणि का यावं लागलं मंडळी? कारण राजा रावानी मंडळी घरात आल्यावर नांगर फिरवला होता। आया बहिणीची आबरू भर रस्त्याला सुटली चालू। गावाच्या गावं ओस पडली होती, फुटकी वाहन चप्पा त्या ठिकाणी अडकवली होती। जगावं की मरावं हे समजत नव्हतं मंडळी। काय चालू होतं म्हणजे त्या काळामध्ये काय चालू होतं म्हणाल? कोण मानित नाही कोणाला, काला देश धर्माला जुलूम जबरदस्ती अन्याय असा भूमीवर वाढता भार असा भूमीवर वाढता भार असा भूमीवर वाढता भार केवळा ठावा लागला अवतार केवळा ठावा लागला अवतार मंडळी बघितलं जिजामातेनं बघितलं हे भगवंता, हे गणराया माझ्या आया मुलींची आबरू वाचवायला कोणी येणार नाही का? किती दिवस मंडळी, एक दिवस असा उजाडला होता। या गनिमानं साक्षात जिजामातेला उचलण्याचा डाव आखला होता, साक्षात जिजामातेला। आणि फरमान सापडलं गेलं, फरमान सापडलं राणी साहेबा त्यांचा धरता डाव होता। आज त्यांनी तुम्हाला हात घालण्याचा तळ पायाची आग मस्तकात गेली मंडळी। किती दिवस आम्ही सहन करायचं? आणि मंडळी या दरम्यान जिजामातेनं ऐकलं होतं, अहमदनगरला बुरानगराला एका वाण्याच्या घरी आई भवानी मातेनं 12 वर्षाच्या मुलीचं रूप घेऊन घाणा हकण्याची आख्यायिका होती मंडळी। जाऊन ठरवलं त्या ठिकाणी जायचं, हे गाण्यानं भवानी मातेला सांगायचं। दिवस ठरला, नवरात्रीच्या 7व्या मालेला ओळखले जातात। नेपोलियन आहेत, बोनापार्ट साहेब, अनेक 17 राजांनी निर्माण केलं होतं ते साम्राज्य आणि तुमच्या मागे राजांनी निर्माण केलं। हिची आई पार्लरला गेलेली आहे आयब्रो करण्यासाठी, तोपर्यंत आम्ही थोडीशी मजा करायला गार्डनमध्ये आलेलो आहे। आणि सगळ्यात महत्त्वाचं पोवाडा ऐकलाय, धन्य झालो, अतिशय
विचार पण करू शकत नाही आहे ना म्हणून. लाईव्ह पोवाडा पहिल्यांदा बघितला, सगळ्यात पहिल्यांदा पोवाडा बघितला लाईव्ह पद्धतीने, जबरदस्त. मंडळी, पोवाडा ऐकलात, कसा वाटला? छान वाटला. साधारणपणे अर्धा पाऊण तास आम्ही त्यांचा पोवाडा ऐकत होतो आणि ऐकता ऐकता असं वाटत होतं की ते पोवाडा संपूच नाही आहे, इतक्या चांगल्या पद्धतीने सादर केला आमच्यासमोर. अतिशय तरुण तडफदार शाहिरांचं नाव आहे वैभव घरत आणि आपल्या पनवेलचेच आहेत ते. खरं सांगायचं आहे, याच्यातून तुम्हाला दाखवण्याचा उद्देश हा आहे की असे ओजस्वी आणि तेजस्वी तरुण आपल्याकडे असले पाहिजेत, ज्यांचं जे शिवरायांचं गुणगान गातील, शिवरायांचे गुण आचरतील, असे तरुण आपल्याकडे पाहिजेत. आणि खरोखर त्यांचं जे रूप होतं ना, अक्षरशः त्यांच्या चेहऱ्यावरून नजर हालत नव्हती, इतकं ओजस्वी आणि तेजस्वी असं शाहिरांचं रूप होतं. त्याच्यामुळे आम्हाला खरं तर असं वाटत होतं की हा पोवाडा संपूच नाही आहे, त्यांच्याकडून ते ऐकत राहावं, असं कान अतिशय मंत्रमुग्ध होत होते. आणि सगळा कार्यक्रम आटपून आम्ही घरी आलो, म्हणजे हळदी कुंकू असतील, ह्या सगळ्याच गोष्टी होत्या. तर सगळ्यात ह्या दिवसाचा सगळ्यात जो आवडलेला पार्ट होता तो शाहिरांचा पोवाडा. वेब सिरीज, TV, सिनेमा या सगळ्या एंटरटेनमेंटच्या जगामध्ये आपल्या ज्या ह्या कला आहेत, या कला कुठेतरी मागे पडत चालल्यात. आणि अशा तरुणांमुळे ज्या महत्त्वाच्या कला आहेत, आपली संस्कृती टिकवणाऱ्या कला आहेत, या जपून राहिल्यात. त्याच्यासाठी खरंच शाहिरांचे मनापासून धन्यवाद. आणि आपण पण सगळ्यांनी जर काही असे कार्यक्रम आपल्या भागामध्ये होत असतील तर चित्रपट सिनेमा लावण्यापेक्षा, काही नाटक लावण्यापेक्षा असे पोवाडे लावावेत आणि अशा कला जागृत ठेवाव्यात. आपल्यामुळेच या कला आहे तशा राहणार आहेत, कारण पाठबळ मिळणार आहे या सगळ्या गोष्टींना. हा सगळा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला ते कमेंट करून जरूर सांगा. असेच एक्साइटिंग व्हिडिओ की ज्याच्यातून तुमच्या आयुष्यामध्ये काही ना काहीतरी व्हॅल्यू ॲड करू शकतो, असे व्हिडिओ आम्ही तुमच्यापर्यंत घेऊन येणार आहोत. भेटूया आपण पुन्हा एकदा अशाच एखाद्या छानशा कौटुंबिक फॅमिली ब्लॉगमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. धन्यवाद. बाय बाय. आभार.